मुंबईतील फिल्म सिटी सर्वांनाच माहिती आहे. आता नागपुरात देखील फिल्म सिटी उभारली जाणार आहे. त्यामुळे विदर्भातील कलाकारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. संत्रा सिटी नागपूरमध्ये आता फिल्म सिटी. 128 एकर जागेत फिल्म सिटीचा प्लॅन. मध्य भारतातील पहिलीच चित्रनगरी रामटेकला. विदर्भातील मनोरंजन विश्वाला येणार सुगीचे दिवस. प्रभू श्रीरामाचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असणारा रामटेक आता फिल्म सिटीसाठी देखील ओळखलं जाणार आहे. नागपूरच्या रामटेकमध्ये फिल्म सिटी उभारण्याच्या कामाला वेग आलाय. 2018 मध्ये राज्याचे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फिल्म सिटीची घोषणा केली आणि आता 2025 मध्ये या घोषणेला मूर्त स्वरूप मिळणार आहे. रामटेक मधील नवर गावात फिल्म सिटी उभारली जाणार आहे. 128 एकर जागेवर फिल्म सिटी उभारली जाईल. रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर नवी फिल्म सिटी उभारली जाणार आहे आणि ही विदर्भातील पहिलीच चित्रपट नगरी असेल. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकीत या कामाचा आढावा घेतलाय. विदर्भातील कलाकारांना मुंबईत येऊन संघर्ष करावा लागतो. या फिल्म सिटीमुळे विदर्भात चित्रपट निर्मितीला चालना मिळेल आणि सोबतच कलाकारांनाही संधी मिळणार आहे. ही चित्रनगरी विदर्भासाठी उभं राहण्याच्या प्रस्तावाला आज गती मिळाली. कशा पद्धतीने चित्रपट निर्मितीला चालना मिळेल आणि लोक इकडे येतील यासाठी एक कन्सल्टंट हा नियुक्त करण्याच्या बाबतीतला निर्णय झाला. रामटेक हा निसर्गानं नटलेला परिसर आहे. रामटेकला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व आहे. प्रभू श्रीरामांचं वनवासातील हे वास्तव्य आहे. राम मंदिर आणि पेंच जंगलासारखी अनेक पर्यटन स्थळं रामटेकमध्ये आहेत. ॲडव्हेंचर स्पोर्ट्सच्या दृष्टीनं इथं सुविधा देखील उपलब्ध आहेत. मध्य भारतातील कलावंतांसाठी हे सोयीस्कर ठिकाण आहे. मध्य भारतात फिल्म सिटी व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. विदर्भाच्या प्रगतीसाठी महायुती प्रयत्नशील असल्याचं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटलंय. चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे अशा लोकांना मुंबईला जाऊन संघर्ष करणे हे फार अडचणीचे असते. त्यांना तिथे राहण्याची व्यवस्था नसते, संघर्ष असतो त्यांच्या जीवनात. तरी देखील आज विद्यमान जी चित्रसृष्टी आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या विदर्भाचे लोक काम करत आहे. अनेक लोक या संधीपासून मुकले असतील आणि त्यामुळे चित्रपटसृष्टी विदर्भात व्हावी अशी भावना अनेकांची होती. त्यात आता मूर्त रूप या ठिकाणी येत आहे. येत्या 15 दिवसात फिल्म सिटीसाठी जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यामुळे आता विदर्भातील कलाकार आतुरतेनं या फिल्म सिटीची वाट पाहतायत. अमर काणे, झी 24 तास, नागपूर.